आता एक महत्त्वाची बातमी आहे। एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप वादाचा दुसरा अंक सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। जनता दरबाराच्या मुद्द्यावरून शिंदे आणि भाजपात वादाची ठिणगी पडली आहे। ठाणे या एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात वनमंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार होणार आहे। भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरेंकडून शिंदेंची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातंय। जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार असल्याचं सांगत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। तर गणेश नाईकांकडे ठाणे शेजारच्या पालघरचं पालकमंत्री पद आहे। या पालघरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी जनता दरबार घेणार असल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळे शिंदे विरुद्ध भाजपमधील कोल्ड वॉरची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। तर आगामी महापालिका निवडणुकीमध्ये अनेक बदल बघायला मिळणार आहेत। महायुतीचे नेते एकमेकांच्या समोर उभे ठाकण्याची शक्यता आहे। याची एक झलक ठाण्यामध्ये बघायला मिळेल। ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री देखील आहेत। मात्र असं असताना वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक आज ठाण्यात जनता दरबार घेणार आहेत। त्यामुळे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात घुसण्याचा भाजप प्रयत्न करते। याची सुरुवात नाईकांपासून झाली अशी चर्चा सुरू आहे। तर गणेश नाईकांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यामागे खास हेतू आहे। भाजपनं संधी दिली तर नवी मुंबईप्रमाणे ठाण्यात सुद्धा यश मिळवू असं म्हटलंय।